आपण सगळेच समाजात वावरताना कळत नकळतपणे अनेक नियम पाळतो, नाही का? ही एक अशी अदृश्य शक्ती आहे जी आपल्या वागण्याला आकार देते आणि समाज सुरळीत चालण्यासाठी मदत करते. याच शक्तीला सामाजिक नियंत्रण म्हणतात. चला तर ही अदृश्य शक्ती नक्की कशी काम करते हे सोप्या भाषेत समजून घेऊया. आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण कल्पना करू की जगात नियमच नसते तर काय झालं असतं. त्यानंतर सामाजिक नियंत्रण म्हणजे नेमकं काय, त्याचे प्रकार कोणते, हे नियम कोण लागू करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्याची आपल्याला गरजच का आहे यावर आपण एक नजर टाकू. चला एका विचारप्रयोगाने सुरुवात करूया. कल्पना करा की एका सकाळी आपण उठतो आणि जगातला प्रत्येक नियम, प्रत्येक कायदा गायब झालाय. कसं असेल ते जग? विचार करा, रस्त्यावर वाहतुकीचे नियम नाहीत, चोरी किंवा हिंसेला कोणतीही शिक्षा नाही. काय दिसेल? सगळीकडे फक्त गोंधळ आणि संघर्ष, बरोबर? जेव्हा लोक प्रस्थापित नियमांपासून दूर जातात तेव्हा समाजात अशीच अव्यवस्था निर्माण होते. आणि याच समस्येवरचं उत्तर म्हणजे सामाजिक नियंत्रण. तर मग या संभाव्य गोंधळाला समाज कसा रोखतो? याचं उत्तर आहे सामाजिक नियंत्रण या एका खूप शक्तिशाली संकल्पनेमध्ये. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर सामाजिक नियंत्रण म्हणजे समाजानेच तयार केलेली एक सिस्टीम. ही सिस्टीम लोकांना ठरवलेले नियम पाळायला लावते आणि याचा हेतू अगदी साधा आहे: समाजात सुव्यवस्था, सलोखा आणि शांतता टिकवून ठेवणं, जेणेकरून सगळ्यांचं जीवन सुरक्षित राहील. पण हे नियंत्रण नेमकं कसं काम करतं याचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. एक जे अलिखित आहेत आणि दुसरे जे कायदेशीर आहेत. चला यातला फरक पाहूया. एका बाजूला आहे अनौपचारिक नियंत्रण, म्हणजे आपल्या घरातील, मित्रांमधील अलिखित नियम, जसं की मोठ्यांचा आदर करणं किंवा रांगेत उभं राहणं. हे मोडल्यावर कोणी शिक्षा करत नाही, पण लोक नावं ठेवतात, चार गोष्टी ऐकवतात. दुसऱ्या बाजूला आहे औपचारिक नियंत्रण, म्हणजे सरळ सरळ कायदे, जसं की वाहतुकीचे नियम मोडले तर पोलीस दंड करतात. हे एक कायदेशीर बंधन आहे. आता प्रश्न असा येतो की हे नियम आपल्याला शिकवतं तरी कोण? समाजात असे कोणते गट किंवा संस्था आहेत जे हे नियम आपल्यावर बिंबवतात आणि त्यांची अंमलबजावणी करतात? हे नियम आपल्यावर बिंबवण्याचं काम अनेक जण करतात. याची सुरुवात होते आपल्या कुटुंबातून, जे आपले पहिले गुरु आहेत, जे आपल्याला चांगलं वाईट शिकवतात. मग येतात आपले मित्र, ज्यांच्यासारखं वागण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यानंतर शाळा, जिथे आपल्याला शिस्त लागते. आणि शेवटी पोलीस किंवा न्यायालय यासारख्या संस्था, ज्या कायद्याचं पालन करून घेतात. आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या सगळ्या नियंत्रण प्रणालींची समाजाला नेमकी गरज का आहे? हे विधान अगदी समर्पक आहे. जर लोकांनी नियम पाळायचं सोडून दिलं तर समाजाची संपूर्ण घडीच विस्कटेल. म्हणूनच समाजाने सुव्यवस्था टिकवण्यासाठी या नियंत्रण प्रणाली तयार केल्या आहेत. सामाजिक नियंत्रणाची 4 मुख्य कामं आहेत. 1. समाजात सुव्यवस्था राखणं. 2. शाळा आणि कुटुंबासारख्या महत्त्वाच्या संस्था टिकवून ठेवणं. 3. आपल्या वागण्याला योग्य दिशा देणं. आणि 4. समाजात होणारे संघर्ष टाळणं. या सगळ्यामुळेच आपला समाज एकसंध टिकून आहे. आजच्या या तांत्रिक आणि गुंतागुंतीच्या जगात, जिथे लोकांचे संबंध अधिक जटिल झाले आहेत, तिथे सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी या नियंत्रण प्रणालींची पूर्वीपेक्षाही जास्त गरज आहे. त्याशिवाय समाजात शांतता टिकवणं जवळजवळ अशक्यच होईल. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. सामाजिक सुव्यवस्था आवश्यक आहे, यात काहीच शंका नाही. पण या अदृश्य आणि दृश्य नियमांनी आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर किती बंधनं घालावीत? नियंत्रण आणि स्वातंत्र्य यांच्यातली ती सीमारेषा नेमकी कुठे ओढायची? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर प्रत्येक समाजाला सतत शोधावं लागतं.